नमस्कार. आज मी इथे ओल्या हळदीचं लोणचं बनवते आहे. इथे मी ओली हळद 250 ग्रॅम घेतली आहे आणि मिरची घेतली आहे 100 ग्रॅम. तर हे पहिल्यांदा मी दोन्ही धुवून घेते आहे स्वच्छ. ओल्या हळदीला माती वगैरे लागलेली असते त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचं. आता हे मी पुसून घेते. चांगलं कोरडं करून घ्यायचं. अजिबात ओलसर राहता कामा नये. जर थोडंसं जरी ओलसर वाटत असेल तर फॅनला किंवा थोडंसं उन्हाला तुम्ही हे सुकवून घेऊ शकता. मिरची पण इथे चांगली कोरडी करून घ्यायची आहे आणि मिरची पुसून घेत असतानाच याचे मी देठ देखील तोडून घेते आहे. बऱ्याचदा हे लोणचं बनवल्यानंतर त्याला बुरशी येते किंवा खराब होतं, तर हे होऊ नये यासाठी मी इथे बऱ्याच टिप्स सांगितलेल्या आहेत. हे मिरची आणि ओली हळद ही मी पुसून घेतलेली आहे. ही मी थोडीशी फॅनखाली सुकवून घेते आहे. हे सुकतं आहे तोपर्यंत इथे मी या लोणच्यासाठीचा एक फ्रेश मसाला बनवते आहे. तव्यामध्ये 2 चमचे मोहरी घालायची आहे. जाड मोहरी मी इथे वापरली आहे. नेहमीचा आपला पोह्याचा जो चमचा असतो त्याच चमच्याने मी इथे सगळं साहित्य घेतलेलं आहे. 1 चमचा धणे घालायचे आहेत, अर्धा चमचा काळी मिरे आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत मी इथे. 1 चमचा बडीशेप. हे जे मसाले आहेत याचं प्रमाण तुम्हाला जर मसाला अजून त्यामध्ये हवा असेल तर त्याचं प्रमाण अजून थोडं वाढवलं तरी चालेल. हे सगळं आता आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. जास्त मसाले हे भाजायचे नाहीत. आता हे मी मसाले थंड करून घेते आहे. इथे मिरची पूर्ण कोरडी झाली आहे. ही आता मी मधून अशा पद्धतीने कट करून घेते आहे. मधून कट केल्यामुळे यामध्ये मसाला आतपर्यंत पटकन मुरतो आणि मिरची छान लागते. कोरडी झालेली जी हळद आहे ही पण आता याची मी साल काढून घेते आहे. यासाठी आपल्याला जी आपण सुरी वापरतोय किंवा चमचा वापरतोय तो ओला नसला पाहिजे. इथे मी हळदीची पूर्ण साल काढून घेतली आहे. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तसं हे कट करून घेऊ शकता. मी पातळ अशा याच्या फोडी कट करून घेते आहे म्हणजे हे लोणचं पटकन मुरेल. इथे मी या फोडी कट करून घेतलेल्या आहेत. आता या हळदीच्या फोडी आपल्याला उन्हामध्ये 10-15 मिनिटे सुकवून घ्यायच्या आहेत किंवा ऊन तुमच्याकडे नसेल तर फॅन खाली सुकवून घेऊ शकता. कारण यामध्ये जो ओलसरपणा आहे तो कोरडा करून घ्यायचा आहे. या ओलसरपणामुळे लोणचं लवकर खराब होतं, त्यामुळे थोडंसं मी फॅनखाली सुकवून घेते आहे. इथे मी तोपर्यंत सुरुवातीला जो पण मसाला बनवला होता तो मी बारीक करून घेतला आहे. आता एका पॅनमध्ये आपल्याला 1 वाटी तेल गरम व्हायला ठेवायचं आहे. सुरुवातीला मी फक्त 1 वाटीच तेल घेतलं आहे. लागलं तर नंतर अजून आपण वापरणार आहे. तेल चांगलं एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. या हळदीच्या फोडी चांगल्या कोरड्या झाल्यात. यामध्ये अजिबात ओलसरपणा नाही आहे. एका बाजूला तेल चांगलं कडकडीत गरम झालं आहे. आता मी याचा गॅस बंद करते आणि तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी झालं की यामध्ये कट केलेल्या मिरच्या घालायच्या आहेत. गॅस मी बंद केला आहे. अजिबात तेल कडक गरम नसलं पाहिजे. हे आता पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. या हळदीमध्ये बनवलेला मसाला घालायचा आहे. मसाला तुम्हाला अजून हवा असेल तर अजून बनवून घालू शकता. 1 चमचा मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे. आमचूर पावडरमुळे मस्त टेस्ट येते या लोणच्याला. 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे. हिंग घालायचं आहे. हे सगळे मसाले घातल्यानंतर यामध्ये पूर्ण थंड केलेलं हे तेल घालायचं आहे. मिरचीसहित हे सगळं यामध्ये घालायचं आहे आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही अजून कुठल्या वेगळ्या पद्धतीने हळदीचं लोणचं बनवत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तयार आहे हे मस्त असं ओल्या हळदीचं आणि मिरचीचं लोणचं. यामध्ये मला तेलाचं प्रमाण थोडं कमी वाटतं आहे, त्यामुळे हे सगळं मी एका बरणीमध्ये भरून ठेवते आहे आणि याच्यावरती आपल्याला आता तेल घालायचं आहे. एका स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये मी भरून घेतलं आहे आणि अजून अर्धी वाटी तेल आपल्याला कडकडीत गरम करून पूर्ण थंड करून ते याच्यावरती घालायचं आहे. लोणचं जास्तीत जास्त दिवस टिकण्यासाठी इथे मी तेलाचा वापर जास्ती केला आहे. लोणच्यावरती एक तेलाचं थर असेल तर ते आतलं लोणचं खूप जास्ती दिवस टिकण्यासाठी मदत होते, त्यामुळे इथे मी अजून तेल यामध्ये घातलेलं आहे. 6 ते 7 दिवसामध्ये हे छान असं मुरतं, खाण्यासाठी तयार होतं. कसं वाटलं तुम्हाला हे ओल्या हळदीचं आणि मिरचीचं लोणचं मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.